नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण 9955 या चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. तुमचे केस खूप गळतात का? मग हा घरगुती आणि पौष्टिक उपाय नक्की करून एकदा पहा. जवस, शेंगदाणे, तीळ, कढीपत्ता आणि लसूण याची खास औषध बनवा. शरीराला आवश्यक पोषक तत्वे हे औषध देते, जे केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. ही औषध तुम्ही नियमितपणे संतुलित आहाराचा भाग म्हणून खा आणि निरोगी जीवनशैली ही पाळा. चला आता हे औषध कसं बनवायचं आहे ना, ते आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला हाईप पण करा. चला तर मग सुरुवात करूया. काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 1 वाटी तीळ घ्यायचे, 1 वाटी जवस घ्यायचं, 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि 1 वाटी कढीपत्ता घ्यायचा. कढीपत्ता अगोदर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा आणि कपड्यावर त्याला सुकून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये पाणी न राहिलं पाहिजे. गॅस पेटून घ्यायचा आणि त्यावर कढई ठेवायची. ते आपण जवस घेतलेलं नाही ते अगोदर कढईत भाजून घ्यायचं. चम्मचनं त्याला एकसारखं हलवायचं आणि जवस छान तडतडू द्यायचं. आणि छान तडतडायला जवस लागलं की गॅस बंद करायचं आणि एका प्लेटमध्ये जवस काढून घ्यायचं. जवसाचे फायदे आपल्या केसांसाठी काय काय आहेत ते बघूया. ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि विटॅमिन ईमुळे केस खूप मजबूत होण्यास मदत पण होते. जर आपले केस तुटायला लागले तर ते पण कमी होऊ शकते. म्हणून जवस आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. जवस छान भाजलं ना तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये तीळ टाकायचे आणि तीळ पण छान मंद आचेवर छान तडतडायला लागले की गॅस बंद करायचा आणि जवस जे प्लेटमध्ये काढलेले ना त्याच प्लेटमध्ये तीळ पण काढून घ्यायचे. आपल्या केसांसाठी तिळाचे पण खूप फायदे असतात. कॅल्शियम असतं तिळांमध्ये, आयरन, झिंक आणि हेल्दी फॅट्समुळे केसांना पोषण मिळते आणि अकाली आपले जर केस पांढरे होतात ना ते पण कमी होण्यास मदत करते. म्हणून तिळाचा पण याच्यामध्ये उपयोग करायचा. तीळ पण छान भाजले ना तर काढून घ्यायचे प्लेटमध्ये आणि त्याच कढईमध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे. चला तर मग शेंगदाण्याचे फायदे बघूया. शेंगदाण्यामध्ये प्रथिने, बायोटिन आणि विटॅमिन ई असते, जेणेकरून आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरते. शेंगदाणे छान भाजले की त्याच प्लेटमध्ये शेंगदाणे पण काढून घ्यायचे आणि त्याला थंड होऊ द्यायचं. गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेल छान गरम झालं ना, जे आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या ना त्यामध्ये टाकायच्या आणि त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं. लसूण छान गॅस कमीच ठेवायचा आणि लसूण छान फ्राय करून घ्यायचा. लसूण छान फ्राय झाला ना त्यामध्ये जे आपण कढीपत्ता घेतला होता ना ते कढीपत्ता टाकायचा आणि त्याला चम्मचनं छान मिक्स करायचं आणि एकसारखं हलवायचं आणि त्याला एकदम असं कडक होऊ द्यायचं, जेणेकरून जे आपण चटणी बनवणार आहेत ना आपल्या केसांसाठी तर ती कढीपत्ता एकदम त्यामध्ये मिक्स होऊन जाईल. नाहीतर जास्त कडक नाही झाला ना तर मग ते वातड होतो आणि बारीक निघणार नाही. म्हणून त्याला छान कडक होईपर्यंत छान भाजून घ्यायचं. केसांसाठी तर कढीपत्ता किती फायदेमंद आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना. केसांची चमक वाढवण्याससुद्धा मदत करते कढीपत्ता. म्हणून कढीपत्ता तर याच्यामध्ये आवर्जून टाकायचाच. कढीपत्ता कडक होईपर्यंत छान भाजला की नंतर त्यामध्ये गॅस बंद करायचा. नंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि त्याला थंड होऊ द्यायचं तसंच. चला तर मग आता त्याची चटणी तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व मिश्रण टाकायचं आणि त्याला बारीक त्याचं पावडर तयार करून घ्यायचं. जास्त बारीक पण नाही करायचं आणि जाडसर पण नाही ठेवायचं. सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. नंतर लास्टच्या भांड्यामध्ये कढीपत्ता, लसूण जे आपण भाजून घेतलेले ना ते टाकायचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकायचं आणि त्याला बारीक वाटून घ्यायचं आणि ते सर्व चटणी हाताने छान मिक्स करून घ्यायची, जेणेकरून त्यामध्ये गोळे राहिले नाही पाहिजे. रोजच्या जेवणामध्ये ह्या चटणीचा तुम्ही वापर करा आणि फक्त 15 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये आपल्या केसांमध्ये फरक बघा.
कारण की ह्यामध्ये आपण खूप पौष्टिक असे घटक वापरलेले आहेत. जवस, शेंगदाणे, तीळ आणि कढीपत्ता हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की केसांसाठी किती उपयुक्त असतात. म्हणून ही चटणी एकदा नक्की ट्राय करा. रोजच्या जेवणामध्ये थोडी थोडी ही चटणी खात चला, बघा केसांमध्ये फरक. घरगुती साहित्यात पौष्टिक अशी ही चटणी बनते आणि केसासाठी पण खूप उपयुक्त आहे. तर तुम्हाला ही चटणीचा व्हिडिओ कसा वाटला ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला मात्र विसरू नका आणि हाईप पण करा. भेटूया आपण अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त चटणी एन्जॉय करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.